पाणी 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 हा भाई हे स्ट्रगल पाहिजे भाई बसायला स्ट्रगल पाहिजे भाई पाणी कुठं आहे पाणी निकाल दिया कर नको 7 दिवस एक तर नमस्कार मित्रांनो, मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज आम्ही चाललोय गावाला आणि गावाला जाण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच असणार, आपला गणेशोत्सव जवळ आलाय म्हणजे आजची फक्त रात्र म्हणजे उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। त्याच्यासाठी आम्ही चाललोय आज गावाला। मी आहे आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे राज आहे। तर आता आम्ही चाललोय तिलकनगरला, तिथून आपण ट्रेन पकडणार। तर तिलकनगर टू विलवडे हा आजचा आपला कोकण रेल्वेचा प्रवास असणार आहे आणि या प्रवासादरम्यान काही गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईन, म्हणजे कसा प्रवास आहे, मजाक मस्ती वगैरे होणार आहे, कारण पोरं आपली सर्व आहेत आपल्यासोबत। तर चला आता आम्ही जाणार आहोत आणि ब्लॉग वरती कंटिन्यू राहा आणि ब्लॉगला आता सुरुवात। चला मित्रांनो, आता आम्ही निघतोय बघा। राज एकदम तयार झालाय। बॅग आहे राजची एक, ही राजची एक बॅग 2, आजच भाई नवीन घेतली। तर चला, ही आपली बॅग एक रेडी आहे। तर आता आम्ही चाललोय। आपली पब्लिक पोहोचते पण आपण अजून पोहोचलो नाही। आपण भेटलं ना तर बदल आपण नेहमी लेट असतो काय? आपण लेट असतो पण थेट असतो। आपली कार्यक्रम असतो सर्व, आमचा कार्यक्रम सुसाट असतो। जरा ती जागा भेटला आम्ही झोपून जाणार, खाली झोपायला भेटलं, सिटी खाली झोपून जाणार। बोल काय बोलतो दादा? कॅश आहे किती आहे? अरे याच्याकडे 1 रुपया नाही आणि ऑटोन घेऊन आलोय मला। भाई आपल्याकडे 500 नोटा आहे भाई। काय ना 500 नोटा ऑटोला घेऊन आला आणि बोलतो ऑटोवाल्याला जीपे आहे का, एटीएम कार्ड आहे का? भाई बघा बोसके गेला भाई गावाला जायचं तर असं जायला लागतं गावाला भाई, ते पण विदाउट तिकीट। कारण काय झालं माहिती का, आम्ही आता येत होतो ना रोडनी इथे चालत चालत, तर एक दादा आला तिकडून ऑटोवाला, तर त्याने आम्हाला थांबवलं, बोलतो कुठले तुम्ही लोक? आम्ही बोललो कोकणातले, गावी चाललोय। बोलतो गणपतीला का? बोललो हा। तर त्याने लगेच गाडी थांबवली ना आम्हाला बघा इथे स्टेशनला येऊन सोडला। पैसे वगैरे काय नाही घेतले आमच्याकडून, तर दादाला खूप थँक्यू। तो जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर दादा थँक्यू आम्हाला सोडल्याबद्दल। मित्रांनो बघा, आता आपण आलो ते LTT ला, बघू शकता LTT स्टेशन आहे लोकमान्य टिळक टर्मिनस। तर जातोय आता आपण। तिकीट कशी असते? तिकीट नाही काढू शकत आपण? कुठली तिकीट? भाई बघा गर्दी, हा गर्दी बघा भाई, पब्लिक फुल आहे इकडे। काय ना मी मित्रांनो रोज तिकीट काढतो मी। नाही हा पहिल्यांदा तिकीट काढतोय गावाला जाताना, नाहीतर 2-3 वर्ष जातोय हा फुकट जातोय। आता काय ना विषय, मी रोज तिकीट काढतो, सर्वांना वाटतं मी बिना तिकीटचं जातो। हे बघा तिकीट आता आपली झाली। माझी कुठे? अजून एक काढायला दिली, आपण एकच सांगितलं भाई गावाला आपलं फ्री जायचं होतं, आपण तू तिकीट का काढतोय? आता तिथे नवलं ना आपल्याला, इथेच राहायला लागेल। चूक वय नाही गावाला जाता तिकीट काढतो। तिकीट पहिल्यांदा नाही भाई, मी रोज तिकीट काढतो। याला वाटतं मी तिकीट काढत नाही। तू बॅग घेत चल आता। तर आता आपण चाललोय हे LTT स्टेशन, बघू शकता तुम्ही। हा पंखा मला एक गावाला लावायचा आहे असला, हा पंखा एक मला गावाला लावायचा आहे, आपल्या घराला घेऊन जायला नाही। तर तुम्ही लवकर सबस्क्राईब करा, मग आम्ही हा पंखा आमच्या घरी लावू। कमेंट करून नक्की सांगा हा पंखा आपल्या घराला लावायला पाहिजे का नाही। आणि आता आपल्या पब्लिकला फोन तर लाव भाई, कुठे गेले आपले पब्लिक? भाई ही आपली ट्रेन आहे, AC ची। एक दिवस AC ने जाणार मी, जाणार त्या AC ट्रेननी जाणार मी। मित्रांनो गर्दी नाही एवढी, म्हणजे आहे नॉर्मली आहे। बघू आपली सीट कुठे आहेत ते लोक? पब्लिक आपली पुढे आहे भाई। आता होणार मजा भाई, खरी मजा आता होणार आहे। तर ही ट्रेन आहे आपली लोकमान्य टिळक टर्मिनस।
याला 165 रुपये देणार नाही, ह्याच्यामध्ये जाम मस्ती होती म्हणून याने 165 रुपये माझे दिले, पण मी याला देणार नाही. फर्स्ट टाइम राजची तिकीट काढली का? मी रोज काढतो तिकीट, राजची पहिल्यांदा तिकीट आहे. रोज रोज फुकट येतो. आपल्या सरकारला हा ना आर्थिक दृष्ट्या मागच गेला नाही ना, तिकीट काढत नाही. मी भाई प्रत्येक जर्नीला तिकीट काढतो. काय भाई तुम्ही कोकणकर असाल तर भाई असा प्रवास कराल बघा. गावी त्याला कसं वाटते, म्हणजे खुशी एक वेगळा तेज दिसते तुझ्या चेहऱ्यावर. मित्रांनो ही स्माइल बघितलं तर याच्यावर तुम्ही बघून तुम्हाला सर्व कळलं असेल की बाप्पा आपल्या घरी येणार आहे आणि त्याच्या आगमनाला आपण चाललोय गावाला. तर एकदम खूप एक्साइटमेंट अशी वाढली ना, कधी घरी जातोय आणि बाप्पाला कधी घरी घेऊन येतोय. एकदम एन्जॉयमेंट होणार आहे आपली गावाला. तुम्ही कंटिन्यू सर्व ब्लॉग बघत राहा माझी. काय आम्हाला 7 दिवस ब्लॉग करायचा आहे, 7 दिवस रोज एक दिवस नवीन ब्लॉग तुम्हाला दिसता येईल. तर कोण नवीन चॅनलवर असेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि आमचे लवकरात लवकर 100K करून टाका. आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आहे आणि ट्रेन आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आहे आणि आम्ही ट्रेन आहे 5 नंबरला आणि 1 नंबरला आम्ही शोधतोय त्यांना. तर ही आपली ट्रेन नाही आहे, 5 नंबर प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन आहे. तर डबल एवढे पार्टी चालत चला. हा प्लॅटफॉर्म तिकडे आहे आणि लाईट बिल भरलं नाही वाटतं. इकडून चल ना, जागा झाला आहे का काय माहिती. कुठे आहे ट्रेन भाई, कसं जाशील? इकडून चल 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 आईच्या गावात. हा भाई हे स्ट्रगल पाहिजे भाई बसायला. स्ट्रगल पाहिजे भाई. पुढे पुढे टाक ना पाहिल्या. शाप नाही शाप बाय 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 भरला. वा पाणी निकाल दिया. प्लॅटफॉर्म 5 नंबरवर. कुठे प्लॅटफॉर्म 5? तिकडं जायचं भाई. आणि आम्ही फुल होऊन दे, पण आज सर्व पब्लिकला आपल्या जे युट्यूबर्स जे युट्यूब लोक आपले व्हिडिओ बघतात त्यांना आम्ही सर्व दाखवणार आहे आम्ही कसं स्ट्रगल करतो ते. आमचा आज स्ट्रगल आहे भाई. लोकमान्य टिळक टर्मिनस तिकडे तर वाटत खाली गाडी, इकडे भाई प्लॅटफॉर्म भरलेला आहे. ती पण दुसरी कुठं आली. 6 नंबर 5 नंबर एसी आहे इकडं भाई. पुढच्या वर्षी घेऊ का मी? तुम्ही सपोर्ट करा मला. ही पुढच्या वर्षी घेईन मी, तुम्ही तर सबस्क्राईब करा. पुढच्या वर्षी घेईन भाई. पेटी बघा भाई, ही फुल भरलेली गाडी आहे आपली. इकडे आपली पब्लिक आहे, कान्या इकडे पब्लिक आहे आपली. तर आपल्याला इकडे जायचं आहे आता. पहिल्यांदा बाईक खाली आहे वरती आहे भाई. जागा आहे का बसायला? खाली बसायला भेटलं तरी बसून जाईल. कुठे आहे जागा? हे अमर जागा कुठे आहे? इकडे जागा मित्रांनो फुल एकदम फकाट. कुठे जागा? ही काय जागा? विंडो सीट. एक मिनिट दादा, मोठी बॅग आहे हो. आपला मित्र आहे तुषार. तर मस्तपैकी त्याने आपल्याला सीट पकडून ठेवले होते कारण आपण कामावरून लेट झालो. थँक्यू तुषार, थँक्यू. तिकीट काढली आणि मस्तपैकी बसायला पण भेटला. 3 वर्षात मी पहिल्यांदा तिकीट काढलंय. हा का? मी विदाऊट जातो गावी. ते मला माहिती आहे. बघा भेंडी सकाळपासून उपाशी आहे रे मी. तिकीट काढला म्हणून तुला सीट तरी भेटली, नाही तुला सीट पण नाही भेटली असती. कसं वाटतं सीट भेटली? मस्त मस्त. मला अश्रू येतात माझ्या डोळ्यातून. मला पहिल्यांदा बसायला सीट भेटली. नाही तर मी इथे खाली झोपून जातो. मित्रांनो बघा एकदम सुसाट कार्यक्रम मध्ये आम्ही बसलो इथे बघा. आणि इथे गेम खेळण्यासाठी आम्ही इथे आता निसर्गाच्या सानिध्यात असणार. निसर्ग आता थोडं सकाळी दिसत. सकाळी आम्ही सकाळी काय आजची रात्र ट्रेन मध्ये एवढी पण गर्दी नाही. नॉर्मली गर्दी आहे पण आहे थोडीफार आहे गर्दी. होता तिकडे तो भेटला तिथे. इकडे आण्या गर्दीत हरवला होता हे बाई. इथं
एक पोरगा आहे ना, तुम्हाला सांगतो, एक हा. पोरगाला गर्दीमध्ये हरवला होता. तो आता भेटलाय. श्रावण बाळ माझा जातो काशीला. हा आपलाच वाडीतला पोरगा आहे, चेपे मंडली मधला. एकदम शांत स्वभाव असा माणूस. सभ्य पोरगा म्हणजे वाडीत नाही त्याच्यासारखं. आयुष्यात विंडो सीट बघितलं काही बघ. हॅलो विंडो सीट बघ. विंडो सीट मित्रांनो बघा, विंडो सीट भेटलं तर आनंद. विंडो सीट बघ ना. विंडो सीट हा बघ. विंडो सीटचा आनंद. असं बघ ना. सिंगल भाई काय नुसता नुसता हावरे पण करतो काय. बाई मी चपाती नाही खाल्ली बाई. छोटासा नाश्ता करतोय. काय उघड. भजी. अच्छा गावात भजी क्वालिटी. भजी आणि काय चकली. चकल्या बोले खाव्या नाही तर आपल्याला भेटणार नाही बाबा. आमच्याबरोबर आलं म्हणून खायचं भेटला. हा माझी स्लीपरची तिकीट होती. स्लीपरची नव आहे, जनरलची भेटली. ठीक आहे. अरे तुला दिला तेवढं कमीच आहे तुला. हा असा तर चेपे मंडळीचा उपाध्यक्ष आहे. बाई मी सकाळपासून उपाशी होतो. काय नाही उपाशी. अरे खाल्ला नाही ना. राईस बीस आणून नुसता काय उडवीत होता. माझ्या घरी कोण नाही. मी गरीब आहे. मी कालपासून उपाशी आहे. मी लय गरीब आहे. कालपासून उपाशी. फक्त एका पाण्याच्या बॉटलवर मी जगलोय आज दिवसभर. एवढं टेम्पोवर मी जगलोय आज. पाणी हे जीवन आहे ते आज आम्हाला समजला. परवा दिवसाचा नाश्ता सांग तुझा. परवा दिवसाचा नाश्ता तो संडेचा. तर मी काय केलं, संडेला एकटाच घरी होतो. तर काय बनव, रेसिपी काय नवीन बनव म्हणून मी दूध आणलं ते गरम केलं आणि त्यामध्ये टाकली साखर आणि खारीचं पाकिट आणलं 30 रुपयाचं. आणि ते एवढ्या मोठ्या टप्प्यात खारीचं पाकिट टाकलं आणि खिरमा बनवला. काय लागला क्वालिटी. आणि मी अमरला सांगितले त्याने. मी लगेच मी पण लगेच रेसिपी घेतली बनवून. जाम दोघं पण घरी एकटेच होतो. काय करायचं काय समजत नव्हतं. मी याला फोन लावला म्हणून काय करायचं. तर मला रेसिपी सांगितली. पण मी पण आणली मग खारी आणि दूध. एक नंबर. आणि त्याच्यावर आम्ही जीवन जगलो. एक दिवस आम्ही जगलो. आज दुसरा नाश्ता आलाय का. चकल्या बोले ना आपला. आणि बाय निघू गेला. आणि काय बिझी हटा काढा हटा. कार्यक्रम सुरू आहे काहीतरी. काढलं काढलं काय ना 15% निघ मेला 30%. पाणी आहे आमच्याकडं. अपनी शादी में सर फ्री ऑफर रहेगा. वड़ा पाव. चेपे मंडली को बुला ना. ऑल फ्री. चेपे मंडली को बुला ना. ऑफर रखा हाँ. हम वडापाव वाली पब्लिक आहे. जाम भुकलेलं होतं का रे. हा आज इकडं 2 भाग करतोय. गरम नाश्ता सामान आहे सामान आणतो. जे काय आहे सामान दे. अर्धा वडापाव दिला ना मला. तो केवढा एक तुकडा आहे. द्रौपदी पांडवांना काय बोलली होती. जे भेटेल द्रौपदी पांडवांना काय बोलली होती. जे भेटेल ते सर्व 5 पांडवांनी वाटून घ्या. तसं मी जे भेटेल ते सर्वांनी सामान भेटणार. नंबर नाही घेतला त्याचा. मोरया मामा की जय. जागेवाले की जय. तर मित्रांनो आता आपल्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात झाली. पाहू शकता ट्रेन आता LTD वरून निघाली. सुसाट कार्यक्रम एकदम. तुझा खायचा कार्यक्रम चालू आहे का. तर मित्रांनो आता आपली ट्रेन निघाले.
आणि इकडे चाललं आता तर मित्रांनो पाहू शकता आता आपलं ठाणं आलं ठाणं आणि ठाण्याला आणि तुम्ही ठाण्याला ही गर्दी पाहू शकता. ही बघा ही कोकण कान्याची लाईन आहे. आधी झाली ना. तर मित्रांनो पाहू शकता बघा तुफान गर्दी आहे. जाम गर्दी आहे. रेडिओशन मध्ये घुसा. बोलला जाता आता वाजलाय 1. पाहू शकता राज एकदम गेलाय रुमाल डोळ्याला एकदम रुमाल बाजू. खूपच आधा घडी लगेच उठला व्हिडिओ चालू केल्यावर. वाजला 1. चला संगमेश्वरला पोहोचलोय आणि हा भाई उठायचं नावच घेत नाही. रुमाल टाकून झोपलाय. टॉवेल टाकून आणलं वाटतं. इकडे बाई कांद्या कांद्या डोळे बिले लाल झाले त्या. काय माहिती शोधतोय. संगमेश्वर रोड. 6 तासाच्या नंतर आपण आपल्या रत्नागिरीमध्ये आलो आहे. इथून पण आपल्याला अजून 1 तास जायचं आहे आपल्या विलवडे स्टेशनला. तर बघा हे रत्नागिरी स्टेशन आहे आणि भाई तर आपला उठलाय. हा भाई कशी झोप होती. झोप कशी होती. नंबर असं आपला एक जर्नी झालाय कारण झोपायला पण मला मस्त भेटला. हा त्याच्यामुळे व्हिडिओ थोड्या मधल्या शूट काढता नाही आल्या आपल्याला कारण रात्रीचं शूट काय करणार. हा ते पण आहे. तर आपण आता रत्नागिरीमध्ये बघू शकता रत्नागिरी. आणि आता थोडा पाऊस गेलाय. बघा व्ह्यू बघा तुम्ही काय व्ह्यू आहे रत्नागिरीचा आपल्या.
फायनली मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या विलवडे रेल्वे स्टेशनला. गाडी फक्त 1 तास लेट आहे, 7 वाजले सकाळचे. तरी आली, व्यवस्थित आली. आम्हाला वाटत होतं की थोडं लेट होईल, पण गाडीने नंतर कव्हर केलं. आम्ही टायमात आलो होतो. हे बघा, टाइम लागेगा, टाइम लागेगा. चालली गाडी. आपल्या वाडीला असतील काय. पाहू शकता आपले मालक आलेत. मालक हरवले होते जरा ट्रेन मध्ये. आम्हाला मिसमॅच झाला होता. मिसमॅच हा काल मालक. आपली ची व्हिडिओ एकदम व्हायरल झाली. चिंतामणीच्या आपल्या बकासूरची व्हिडिओ एकदम व्हायरल झाली. इकडे आव्या भाई आणि सूरज भाई. हा एनी टाइम. काय बोलतो मालक, कशी होती आपली ट्रेन? हा अरे गर्दी कुठे होती? आमच्याकडे नव्हती. आम्ही बसलेले, नंतर झाले ना विंडो सीट होत्या. आमच्या पायाखाली आले बसायला माणसं. डबे होते इकडे 5 होते पुढे. पाट्यान कमी होते. तर चला मित्रांनो, आता आपण इथून चालत जाणार आहे. पब्लिक पार्टीच होती पुढे. हे बघा, ही आपली इथे वरती घर आहेत. इथं वरती घर आहेत आपली. आता ते इथून शॉर्टकट आपला रस्ता आहे 5 ते 10 मिनिटाचा. चला इकडे इकडे 2 जण येतात. हाय भेंडसा आणि पाटे शुभ्याचा भाऊ आहे. काहीतरी घेऊन आले. आ शुभ्या बकासूर प्रेमी, त्याचा भाव आलाय बघा. साहिल भाई, साहिल भाई बॉस द जॉस. आता आपण चालूय आपल्या चोर वाटीतून. इथून हे मालक बिलक खैर बीर चोरायचे. मालक आहे ना, इथं खैर एक ठेवला नाही तिथं. मालक पटरीने धावत आणला होता. आता आपण चालूय. वाट आता चांगली आहे. मला वाटलं काही खराब असेल वाट, पण क्वालिटी वाट नाही, एकदम चांगली क्वालिटी वाट आहे. आणि आपण ऑटोने गेलो नाही, कारण आपल्याकडे पैसे जास्त आहे, पण आम्ही ऑटो नाही. आपण जातो मुंबईला वगैरे असतो, ऑटोने जातो. मित्रांनो गावचा तो फील बाय ऑटोला मेट्रोने जातो आपण. गावी जो चालत जायचा फील असतो ना, तो काही कुठंच नसतो. काय बोलतो साहिल, बरोबर ना? साहिलला काहीतरी बोलायचं आहे. कॅमेरा त्याच्याकडे. तुला कसं वाटलं गावी? आमच्या गावी साहिल कसं वाटलं तुला? चांगला वाटलं, एकदम चांगला मस्त वाटलं. वातावरण कसं आपलं गावचं एक नंबर ना. निसर्गरम्य कोकण. ओ भाई चौकाचा भाई. बाक्या भाई मालक लावला आयटमला फोन टाकायला. झोपाय पण देत नाही वाटतं आयटमला. काय 7-8 जण नाही, 10 जण. त्या आव्याचा 2 धर. छोटं ओढा लागला. ओढा लागला बघा. मला गावशीला ओढा काय होल आतंकवादी चाललंय. मालकला होल कुठला दिसतोय? मालक हॉल झाला. हॉल येते लेडीज. चांगल्या बोले मालक. वाट बघा ना कशी एकदम. बघा ना, पूर्ण जाळी आहे, जाळ पूर्ण गोळीसारखं. दाखव तू काय दाखवतो? बाय सर्व दाखवतोय मी. कॅमेरा वर आहे तुझ्यावर. सर्व दाखवलाय. आणि त्या उलट्या केला रांगावर. पाहू शकता हे फुल किती भारी आहे बघा ना. हे या फुलाचं नाव कमेंट मध्ये नक्की सांगा. मला पण माहित नाही, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जांभळा फुल. या फुलाचं नाव आहे जांभळा फुल. पडची मी पुढे झालो. हा तू माझ्या कॅमेरामॅन असिस्टंट माझ्या मागे.
पैसा आला तर 1 रुपया तर काय माहिती. असिस्टंट बनवतोय. तर आपल्याला हे चढायचं आता हा वरचा डोंगर. व्ह्यू बघ ना कसला आहे. घेऊ न मग क्वालिटी पडशील तेव्हा व्ह्यू दिसेल. पण बघ ना कसला क्वालिटी पर्याय आहे नदी. तर मित्रांनो पाऊस येत आता ही नदी पार करून आपल्याला जायचं आहे नदी. रणी निगत शूर चड्ड्यावर केले हे बा अशा करायचे. करायला लागणार भाई. तू कर नको 7 दिवस एक आईच्या गावात ऑर्डर प्रूफ आहे ना. इथं आमच्या गौरी नेतात. इथून येतात मग आता घेऊन जा ना. डबल यायला नको खाली. आमचा जिगरी दोस्त एक दोस्त आमचा मुंबईला आला. त्याला हाय करा त्याला हाय करा. तर त्याला आम्ही खूप मिस करतोय. शुभम धावडे तुला मिस करतोय आम्ही. लवकरात लवकर ये. मिस यू लव यू मालक शिव्यासाठी आपला कट्टर आहे. हा. बैलगाडा जिथे बैल बकासूर तिथं शुभ्या. तर शुभ्या ही व्हिडिओ बघत असेल तर लाईक जरा ठोक. लाईक जरा ठोक शुभ्या. शेअर करून टाक. आग लावून टाक. पाठ बघा कोकणातली. गोवांड आहे गुरांचा. हवेमध्ये एवढी ताकद आली का आई तुला कसा चालतोय फास्ट हवे ऐकतच नाही. तुम्ही म्हणजे आता हप्ते टिकायची आणि ताशे घालची बोलले यात. हा वेणच्या आता ह्याच्यावर ताशा वाजवती. कोणाला भिजवला नो यार नो फेमस नाही होणार मी. तर मित्रांनो आता आपण धाळवडीमध्ये एंट्री केली. धाळवडीचे भाई लोक एकदम प्रॉपर एकदम क्वालिटी रस्ता आहे. क्वालिटीवाला रस्ता स्वतः मालकांनी तयार करून घेतला आहे. अरे हे काय भोगदा का पाडलं. इथं भोगदा का पाडलं. हो बरं ना. मस्त धावडीमध्ये एंट्री झाली आपली आता. रॉयल एंट्री क्वालिटी रस्ता. मालकाच्या राज्यामध्ये क्वालिटी आहे सर्व. हो नमस्कार. नंबर लावलो आमच्या आधी. हो मावशी काय बरे ना. चला रातचा आता डान्स होणार. रील्स काढणार. चिकमोतीची माळ रील्स बनवणार भाई. कमेंट करा. ट्रेंडिंग ही रील्स काय हो काय पूजा करायला. हा चला. हो तुम्ही काय आणलात ना. टीसी घ्यायचं बघण्यासाठी. टीसीला आता रातचा आला. डबल मजल्याचा खरे रात. पुढच्या वर्षी तुम्ही सबस्क्राईब केला तर मी जर तुम्ही सबस्क्राईब केला ना तर डबल मधली घर बांधू आपण रातचा. आता जरा सिंगल मधली आहे. सबस्क्रायबरची वाट बघतोय. एक सबस्क्राईब ठोका फक्त ठोका. एक ठोका. हा हे बघा हे रातचं घर कसं क्वालिटी आहे ना. नारळ बघा आईच्या गावात. काय नारळ आहेत. काय नारळ आहेत. प्रॉफिट मध्ये राज. मग राज तू घरी आलास कसं वाटतंय. आनंद होते मला. हा रडू नको फक्त काय चप्पत. हे काय हे कोणसा आहे. हे कोणसा आहे भाई. मीटर कुठं आहे आता. कुत्रा आलं बघा रातचा. हा बघ रातची वाट बघतोय. आला बघा आला शेरू आला. रातचा शेरू आला. कुठे रे वाडीच्या भारीत नाही वाटता. चला हे रातचं घर आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपण आपल्या आता वाडीमध्ये एंटर होतोय. हे बघा आमची शेड. क्वालिटी शेड काहीतरी लावलं असेल.
सगळ्यांच्या घरी स्पीकर लागलेत मस्तपैकी, एकदम माहोल गेलाय माहोल. माहोल बघा एकदम. चला आणे चालला आता. चला आण्या. महेंद्र झाला. महेंद्रची आता आरती करतील. घरी आला तर आरती होणार आहे थोड्या वेळात. आरती करायला कोण नाही रे. हे महेंद्रचं घर. शिवा काय रे, कुठे गेला तू? बघा ए शिवा. शिवा मस्त झोपून उठलाय आताच. होय काय झालं? अरे 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 अरे. तर चला मित्रांनो बघा डेकोरेशन आपलं तयार आहे एकदम. तर चला मित्रांनो आता वाजले 7:30 आणि मी आलो आहे आता घरी. तर हा ब्लॉग इथे संपवतोय. जर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता टाटा बाय बाय.